हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. जगातला सर्वात मोठा तत्ववेत्ता सॉक्रेटिस, त्याची तापट बायको आणि लग्नाचा विन विन फॉर्म्युला. जगातला एवढा मोठा तत्ववेत्ता, पण घरात मात्र तो एक बायको पीडित नवराच होता. सॉक्रेटिस सारख्या महापुरुषाची बायको झांथिफी त्याच्यावर भयंकर वैतागलेली असायची. का? कारण हा पठ्ठ्या तत्वज्ञानाच्या चर्चेमध्ये इतका गुंग व्हायचा की घरात एक बायको नावाची जिवंत ज्वालामुखी आहे हे तू विसरून जायचा. एक दिवस सकाळची वेळ होती. सॉक्रेटिस आपल्या शिष्यांसोबत ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारण्यात मग्न होता. बायकोनं प्रेमानं चहा करून आणला, पण साहेबांना चहा पिण्याचं भानच नाही. बायकोचा पारा चढला. रागाच्या भरात तिने उकळत्या चहाची किटली थेट सॉक्रेटिसच्या डोक्यावरच ओतली. अर्थातच बिचाऱ्याचा अर्धा चेहरा कायमचा भाजला, काळा पडला. पण सॉक्रेटिस चिडला का? अजिबात नाही. तो तर चक्क हसायला लागला. शिष्यांनी विचारलं, गुरुजी, एवढी आगाग होतंय आणि तुम्ही हसताय? सॉक्रेटिसने हसत जे उत्तर दिलं त्यात मानवी मानसशास्त्राचा खूप मोठा धडा आहे. तो म्हणाला, अरे मी तिच्या रागावर हसतोय. आपण स्त्रियांचं मन किती संकुचित करून ठेवलं बघा. तिला या तत्वज्ञानाचा इतका राग आलाय, जणू की हे तत्वज्ञान तिची सवतच आहे. तिला तो चहा माझ्यावर नाही, त्या तत्वज्ञानावर ओतायचा होता. पण तत्वज्ञान काय रस्त्यावर भेटणारी व्यक्ती आहे का? तिची मान कशी धरणार? म्हणून बिचारीनं माझ्यावर राग काढला. मी तर फक्त निमित्त आहे. माणसाचा राग हा अनेकदा मूळ कारणावर नसून जे समोर सहज उपलब्ध असतं त्यावर निघतो. सॉक्रेटिसने आपल्या बायकोचा राग वैयक्तिक न घेता त्यामागचं मानसशास्त्र समजून घेतलं. जो माणूस दुसऱ्याच्या रागामधील आगतिकता समजून घेतो त्याला कधी राग येतच नाही. एकदा एका तरुणानं सॉक्रेटिसला विचारलं, गुरुजी, मी लग्न करण्याचा विचार करतोय. म्हटलं, जीवनातले सगळे कडूगोड अनुभव घेतलेल्या तुमच्यासारख्या अनुभवी माणसाकडनं सल्ला घ्यावा. तरुणानं पुढे हळूच विचारलं, पण गुरुजी, तुमच्या काकूंच्या म्हणजे तुमच्या बायकोच्या रोजच्या महाभारताच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्यात बरं का. नाही, त्यातलं 1% जरी सत्य असेल तरी मी अजन्म ब्रह्मचारी राहिलेला बरा. यावर तुम्ही काय सांगता? सॉक्रेटिस हसून म्हणाला, अरे वेड्या, त्या अफवा नाही आहेत. ते 100% सत्य आहे. पण तरीही माझा तुला सल्ला हाच आहे की तू लग्न करच. आता मात्र तरुण चक्रावला. तुमचं जळून खाक झालंय, तरी मला आगीत उडी मारायला सांगताय. यात तुमचा काय फायदा आहे? सॉक्रेटिसने दिलेला विन विन फॉर्म्युला आता ऐका. अरे बाळा, जर तुला चांगली समजूतदार बायको मिळाली तर तुझ्या आयुष्यात प्रेमाचा विस्तार होईल, तुझा संसार सुखाचा होईल. आणि समजा चुकून माझ्या बायकोसारखी कडक बायको पदरात पडली तर तुझ्या आतला वैराग्याचा उदय होईल. ते थेट माझ्यासारखा मोठा तत्वज्ञानी बनशील. आणि वैराग्य हे प्रेमापेक्षाही वरच्या पातळीवरचं असतं. ते थेट परमात्म्याशी जोडतं. त्यामुळे दोन्ही बाजूने तुझाच फायदा आहे. यात सारांश काय? तर सॉक्रेटिसचा हा विनोद वरवरचा वाटत असला तरी त्यात जीवनाचं सखोल तत्वज्ञान दडलंय. परिस्थिती कशीही असो, म्हणजे अनुकूल असो की प्रतिकूल, ती माणसाला विकसितच करत असते. अनुकूलतेत माणूस प्रेम करायला शिकतो, जगाशी जोडला जातो. पण प्रतिकूलतेत तो स्वतःचा शोध घ्यायला शिकतो, अध्यात्माकडे वळतो. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतात. जो माणूस रागातही हसू शकतो, दुःखातही विनोद शोधू शकतो आणि संकटाचे रूपांतर ज्ञानात करू शकतो, तोच खरा तत्वज्ञानी. म्हणून आयुष्याला किंवा लग्नाला घाबरू नका. अनुभवांना सामोरं जा, कारण दोन्ही बाजूंनी जिंकणार तुम्हीच आहात. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.